महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आझाद मैदानावरच शपथविधी होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडेल। बावनकुळेंच्या ट्विटनंतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। एका पक्षाच्या अध्यक्षानं शपथविधीची तारीख सांगितली, हे खरं म्हणजे ते राज्यपाल झाले की काय असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला। दरम्यान एवढा महत्त्वाचा दिवस असताना काळजीवाहू मुख्यमंत्री असे गायब कसे होतात? सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाही का? असा खोचक सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय। मी मंत्रिमंडळामध्ये असलो तर चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री असेल असा नियमच असल्याचं विधान मुनगंटीवार यांनी केलंय। त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। तिघांच्या समन्वयातूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल असं सुद्धा दरेकर म्हणाले। आम्ही शपथ घेणार की नाही हे शिंदे ठरवतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। तसंच एकनाथ शिंदे हिताचे निर्णय घेतात असं देखील शिरसाट म्हणाले। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, बुलढाण्यातली बातमी। बुलढाण्यात मिरवणुकीदरम्यान मोठा राडा झालाय। धाडमध्ये 2 गटामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे, तर मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्यावरून हा वाद उफाळला। या संपूर्ण पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त आणि पोलीस फौजफाटा देखील तैनात आहे। आपण ही दृश्य सध्या बुलढाण्यातली पाहतोय। मोठा तणावाची परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे। पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। फटाके फोडण्याच्या कारणावरून अशा प्रकारे मिरवणुकीदरम्यान हा राडा झाल्याचं दृश्य समोर आलंय। खऱ्या अर्थानं विदारक अशी ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती बुलढाणामध्ये निर्माण झाली आहे। ही दृश्य हाती आली आहेत। बुलढाण्यामध्ये मिरवणुकीदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे। मोठ्या प्रमाणात राडा झाला, त्यानंतर जाळपोळ करण्यात आली, दगडफेक देखील झाली आहे। या पार्श्वभूमीवरती पोलीस देखील तिथे दाखल झालेले आहेत। मोठा पोलीस फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवरती आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून। राहुल, नेमकी ही घटना काय आहे, सद्यस्थिती काय? बुलढाण्याच्या धाडमध्ये रात्री दरम्यान टिपू सुलतान जयंती त्या ठिकाणी काढण्यात आली होती आणि टिपू सुलतान जयंतीवर त्या ठिकाणी लोकांनी केली अशा प्रकारची माहिती समोर आली आणि त्या दगडफेकीच्या दरम्यानच हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला होता। 2 समाजाचे वेगवेगळे मोठे गट त्या ठिकाणी अमोरासमोर आले आणि अमोरासमोर आल्यानंतर तुफान अशी दगडफेक आणि जाळपोळ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2 समाजामध्ये झालेली ठिकाणी समोर आलेलं आहे। ज्या वेळेस 2 समाजामध्ये दगडफेक आणि जाळपोळचा प्रकार सुरू असताना ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांची मोठी फौज फाटा देखील त्या धाडमध्ये दाखल झाला होता आणि पोलीस दाखल होई अगोदरच अनेक गाड्यांना त्या ठिकाणी जाळून गाड्यांची राखरांगोळी करण्यात आली होती आणि तुफान अशी दगडफेक त्या ठिकाणी सुरूच होती। पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले, मात्र परिस्थिती जी होती रात्री दरम्यान अतिशय विदारक अशी परिस्थिती होती। परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली होती। बाहेरगावून त्या ठिकाणी पोलीसही बोलवण्यात आले होते, मात्र आता सकाळची परिस्थिती जर आपण बघितली तर पोलीस परिस्थिती हाताळलेली आहे आणि नियंत्रणाबाहेर आहे। नक्कीच राहुल, याकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बाहुबली देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा अशा आशयाचे महाकाय होर्डिंग्स बीडच्या आष्टी शहरामध्ये लागले आहेत। आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी हे बॅनर्स लावलेत। शिंदेंनी जी भूमिका घेतली त्याला आमचं समर्थन असेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली। दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री शपथ घेतील असं देखील उदय सामंत म्हणाले। शरद पवार पक्षाच्या आमदारांची उद्या बेलर्ड इस्टेटमधील कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। विधिमंडळ गटनेता निवड तसंच इतर विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। गटनेते पदासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांच्या नावाची चर्चा आहे। मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा राज्यभर बोलबाला रंगलाय। महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा असा स्कॉच पुरस्कार या कार्यक्रमाला प्रदान करण्यात आला। 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या महाराष्ट्रातील मॉडेलची निवड करण्यात आली आहे। दरम्यान आता लक्ष शासन आपल्या दारी 2.0 असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे या गावामध्ये आहेत. दरम्यान एकनाथ शिंदेंना 105 डिग्रीपर्यंत ताप आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे दिवसभर घराबाहेर पडलेले नाहीयेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ताप आहे, घशाला इन्फेक्शन झालंय. त्यामुळे 4 जणांच्या डॉक्टरांच्या पथकाकडून शिंदेंवर उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांचे कौटुंबिक डॉक्टर RM पार्टे यांनी दिली आहे. तसंच शिंदे आज मुंबईला येतील अशी सुद्धा माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याचा प्रकार घडलाय. दिल्लीतील पदयात्रेदरम्यान केजरीवालांवर एका व्यक्तीनं एक प्रकारचं द्रव्य फेकलं. दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतलंय. उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी आपलं आत्मक्लेश उपोषण मागे घेतलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी गडबड आहे. निवडणुकीत पैशांचा भरमसाठ वापर झाल्याचा संशय आढाव यांनी व्यक्त केलाय. सध्या सत्यमेव जयते नव्हे तर सत्तामेव जयते सुरू आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना हाणला. तर उद्धव ठाकरेंनी EVMसह व्हीव्हीपॅटच्या रिसीटच्या मोजणीची मागणी केली आहे. अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी जनतेला कौल आपण मान्य केला पाहिजे. लोकसभेला निकाल मान्य होता, मग आता का नाही असा सवाल अजितदादांनी बाबा आढाव यांना केलाय. नेहमी फेक नरेटिव्ह पसरवल्यास कसा फटका बसतो याचं आत्मपरीक्षण महाविकास आघाडीनं केलं पाहिजे असं प्रत्युत्तर EVMच्या आरोपांवर भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलंय. उत्तर नागपूर मतदारसंघातून भाजपच्या मिलिंद मानेंचा पराभव झालेला आहे. दरम्यान निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांनी खालच्या पातळीवर जाऊन जनतेमध्ये माझ्याबाबत फेक नरेटिव्ह पसरवला असा आरोप या पार्श्वभूमीवर त्यांनी केलाय. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. रात्रभरामध्ये मतदारांची संख्या कशी वाढली याचा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यासह महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांनी EVM आणि व्हीव्हीपॅटच्या फेर तपासणीसाठी अर्ज केले आहेत. लागणारी रक्कम भरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. EVM विरोधामध्ये भीम आर्मीकडून दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. निकालावर संशय घेत EVM आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करा अशी मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी तसं निवेदन दिलंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी EVM पडताळणीसाठी अर्ज केलाय. दरम्यान थोरात यांना पराभव पचवता येत नसून ते स्वतः 3 वेळा EVMवर निवडून आले तेव्हा मात्र EVM चांगलं होतं असा टोला भाजपच्या अमोल खताळांनी त्यांना लगावलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे मध्य नागपूरमधील उमेदवार बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. आपल्याला निलंबित का करू नये असा सवाल करत शेळकेंना 2 दिवसामध्ये खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली. भेट घेत पराभवाबद्दल खंत व्यक्त करताना ज्येष्ठ महिला ठेवीदारांना अश्रू अनावर झाले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड, कन्नड आणि वैजापूरमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेतला. यावेळेस निवडणुकीच्या अपयशानं खचून जाऊ नका असं आवाहन अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलंय. शरद पवारांनी निवडणुकीच्या वेळेस EVM विरोधात तक्रार का केली नाही? सत्ता आणि पैशाचा गैरवापर झाला असेल तर महाविकास आघाडीनं आधीच तक्रार करायला हवी होती. हे फक्त पराभवाचं खापर फोडलं जातंय असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. बार्शी मतदारसंघातील पराभवानंतर शिवसेना उमेदवार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला. दरम्यान अंतर्गत नाराजीतून आपला पराभव झाल्याचं स्पष्टीकरण यावेळेस राऊत यांनी समोर केलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. लखनौमध्ये योगी आणि आठवलेंनी एकमेकांची सदिच्छा भेट घेतली. सोलापुरामध्ये ठाकरे गटानं काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर काँग्रेसनं ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं. ठाकरे गटाचे नेते प्रणिती शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. ठाकरे गटानं सोलापुरात आघाडी धर्म पाळला नाही असा आरोपही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. संजय राऊत जेवढं बोलणार तेवढं आम्ही पुढे जाऊ. राऊतांच्या टीकेमुळे 2.5 वर्षात आमचं नव्हे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान झालंय अशी बोचरी टीका आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत असं जनतेला वाटणं स्वाभाविक आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले. तर आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल तो एकत्रित पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब घेतील असंही पाटील म्हणाले.
बीडमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय, त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. थंडीमुळे ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास वाढल्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये गणेशपूर गावाच्या शिवारातील पेरूच्या बागेवरती आळ्यांचा प्रादुर्भाव झालाय. धुक्यामुळे झाडांवरची फळं सुकतायत, फळांना गळती लागली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. बीडच्या लिंबा गणेश पंचक्रोशीतील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. मुबलक पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू, हरभरा ही पिकं संकटात आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिलाय. रत्नागिरीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बसणी या गावी महालक्ष्मी रवळनाथ पंचायतन देवस्थानातर्फे दरवर्षी बगाडा या यात्रा उत्सव मोठा उत्साहामध्ये आयोजित केला जातो. यंदाही हा उत्सव भरला असून भाविकांनी लाटेवरच्या कसरती पार पाडल्या. या कसरती पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. शनी अमावस्येच्या निमित्तानं बीड शहरातील शनी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शनीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ जागृत देवस्थान म्हणून बीडच्या शनिदेवाची आगळीवेगळी ख्याती आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगडसह तेलंगणामधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील लोणीच्या संत सखाराम महाराजांच्या 146व्या पुण्यतिथी यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळेस लाखो भाविकांनी लोणीमध्ये उपस्थिती दर्शवली आहे. नागपुरामध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यास कारवाई होणार आहे. दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट न वापरल्यास 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. भाजप युवा मोर्चानं नागपूर शहर वाहतूक पोलिसांना निवेदन दिलंय. दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्याआधी जनतेचा विचार केला पाहिजे. आधी ट्रॅफिकची समस्या नीट करा, मग नियम लागू करा, अशी मागणी भाजप युवा मोर्चानं केली आहे. चंद्रपुरामध्ये वायू प्रदूषण आणि धुलीकण नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आलाय. प्रादेशिक परिवहन विभागानं उद्योगबहुल भागामध्ये खनिज, सिमेंट आणि औद्योगिक टाकाऊ पदार्थ वाहतूक करताना 31 उद्योगांना ताडपत्री झाकण्यासाठी नोटीस बजावल्या. लातूरच्या हरंगुळमध्ये खासगी शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टीसी परस्पर दिल्याचा प्रकार हा उघडकीस आला होता. दरम्यान या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधामध्ये नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं. हिंदू नेत्यांवर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. धाराशिवमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 9 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या लाभासाठी आंदोलन कर्मचारी संघटनेनं प्रशासनाला निवेदन दिलंय. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावामध्ये आई बहिणींच्या नावानं शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर नियम तोडणाऱ्याला 500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. सौंदाळा गावाच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचं आगमन झाल्यानं बागायतदारांना दिलासा मिळालाय. आंबा, काजूंची कलमं मोहरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीसांनी पाणी फाउंडेशनला सुरुवातीपासूनच साथ दिली होती. 8 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय, अशी प्रतिक्रिया अभिनेते आमिर खान यांनी दिली आहे. तसंच फडणवीसांना नव्या सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी एकत्र काम करत राहू, असं सुद्धा आमिर खान म्हणाले. खवय्या पर्यटकांनी दापोलीतील हरणे बंदरात ताजे मासे खरेदीला मोठी पसंती दिली आहे. तसंच बंदरातील लिलावामध्ये असलेल्या मासे खरेदीला सुद्धा पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून कांद्यासह लसणाच्या भाववाढीनं भाजी डाळींना फोडणी देणं कठीण झालंय. अशातच आता फळं, भाज्यांबरोबरच डाळी आणि कडधान्यांचे दर सुद्धा कडाडले. त्यामुळे गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलंय. नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी मोबाईलच्या तक्रारीनंतर चोरीला गेलेले लाखो किमतीचे मोबाईल शोधून काढलेत आणि त्यांना मूळ मालकांना हे मोबाईल्स परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीनं सगळीकडे त्यांचं कौतुक केलं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज 26 आरोपींवर मोक्का लागू केलाय. हत्या प्रकरणातील 26 आरोपींपैकी 3 आरोपी शुभम जिशान आणि अनमोल बिश्नोई हे या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी आहेत. 50 रुपये देतो असं सांगून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मुलुंडमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला जंगलात आणून अज्ञातानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. दरम्यान पोटात दुखू लागल्यानं तपासणी केल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
महाडमधील गोंडाळे गावाच्या हद्दीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये तब्बल 6 फ्लॅट्स चोरट्यांनी फोडले आहेत। या घरामधून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। दरम्यान पोलिसांकडून या चोरट्याचा शोध सुरू आहे। कल्याण पूर्वच्या नेतेवली टेकडी परिसरातील एका बंद घराला आग लागली आहे। या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पनवेल सायन मार्गावरती एका उभ्या कंटेनरला मागून येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाली आहेत। पाटणच्या नावडीमध्ये गोठ्यात बांधलेल्या शेळीवरती बिबट्यानं हल्ला केला। दरम्यान या हल्ल्यामध्ये शेळी ठार झाली असून संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। गडचिरोली शहरापासून 3 किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यामध्ये 4 मुलं बुडाली। गंमत म्हणून ही 4ही शाळकरी मुलं नदीच्या पाण्यामध्ये उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघं पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला तो वाचला। एक दुसऱ्या ट्रकनं आधार दिल्यामुळे मोठा अपघात टळला। ट्रकचा एक टायर गटाराच्या स्लॅबवरती चढून फुटला, मात्र दुसऱ्या ट्रकनं आधार दिल्यामुळे अवजड ट्रकचा अपघात होता वाचला। बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील तेलघना या जवळ तेलघना जळगावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। माजलगाव परिसरामध्ये या बिबट्यानं अनेक जनावरांचा फडशा देखील पाडलाय। त्यामुळे वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। भाईंदर पश्चिमेच्या तिकीट खिडकीवरील फायबर सिलिंग कोसळलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र सिलिंग कोसळल्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। उत्तर प्रदेशातील वाराणसी कंटोन्मेंट रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरामध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये 200 मोटरसायकल जळून खाक झाल्या।